हॅलो. सर्वात आधी माझ्याकडून तुम्हा सर्वांना एक छोटंसं सॉरी, कारण बऱ्याच दिवसांपासून आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज प्रॉपर येत नाहीयेत. काही कारणांमुळे मला ह्या गोष्टींपासून थोडं दूर राहावं लागलं, पण खरं सांगू का, तुम्हा सर्वांची खूप आठवण येत होती. व्हिडिओज नाही टाकलं ना की कसं करमतच नाही. तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायला खूप छान वाटतं. म्हणूनच मी आता ठरवले की माझ्या आयुष्यात येणारे चांगले वाईट छोटे मोठे सगळे क्षण प्रत्येक मोमेंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याचसोबत माझ्या मोबाईलमध्ये आधीचे जे व्हिडिओज आहेत ते अपलोड करणार आहे. मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या जुन्या आठवणी. तसाच काहीसा आजचा हा क्षण, होळीच्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. रंग, आनंद, कुटुंब आणि खूप साऱ्या आठवणींनी भरलेला हा होळीचा सण मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला तर आजच्या मिनी ब्लॉगला सुरुवात करते. आता इथे आम्ही रेंटने राहतोय. शेजारी जे राहतात ना ताई, त्यांचं हे स्वतःचं घर आहे. प्रत्येकाच्या घरी अशी सेपरेट होळी पेटत असते. आमच्या गावाकडेही असते. मला जायचं होतं गावाकडे, पण काही कारणास्तव जाता आलं नाही. म्हटलं चला इथेच सेलिब्रेशन करूया. छान असं सेलिब्रेशन केलं. मस्त अशी होळी, छोटी का होईना छान वाटते दारात की नाही. आम्ही सगळ्यांनी त्या होळीसोबत फोटोज क्लिक केले. खूप छान झाला आजचा हा सण. सॉरी, ते बघा माझ्या डोक्यावरतीच पडलं व्हिडिओ काढताना. असो, पौर्णिमेचा हा चंद्र, सुंदर अशी होळी आणि मुलांची ही मस्ती. खूप छान झाला हा होळीचा सण. आणि त्यानंतर छान असा पुरणपोळीचा बेत सुद्धा होता. ही सुंदर रांगोळी बर्फीनी काढली होती. पुरणपोळीचा स्वयंपाकही तयार झाला होता. सर्वात आधी देवासमोर नैवेद्य दाखवला. त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं. हसत खेळत आजचा हा दिवस खूप छान गेला. तुम्हाला हा ब्लॉग आवडला का? आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.